डावा हात आपला समोर घ्यायचा आणि उजवा हात त्याच्यावर ठेवायचा आहे. संकष्टी चतुर्थीचा आजचा दिवस. खोल श्वास घ्या आणि खोल श्वास सोडा. 3दा आधी ओमचं उच्चारण करा आणि त्यानंतर लमचं उच्चारण करायचं आहे, जे आहे मूलाधार चक्राचा बीजमंत्र. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करा. लम. 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 सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. पाठीमागच्या बाजूने मूलाधार चक्रावर आपले दोन्ही हात ठेवा. पाठीच्या कण्याचा खालचे टोक तिथे आपले दोन्ही हात ठेवायचे. पूर्ण लक्ष आपलं मूलाधार चक्रावर घेऊन यायचंय. अलगद डोळे मिटून घ्या. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवायचा आहे. बंद डोळ्यांमधून पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकाजवळ बघण्याचा प्रयत्न करा. शरीरामधले पहिले महत्त्वाचे चक्र, मूळ आधार असलेले चक्र, ज्याची आदिदेवता श्री गणेशा, यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. त्याचबरोबर ह्या चक्राशी संबंधित असलेले ग्रह म्हणजे मंगळ ग्रह आणि केतू ग्रह, त्यांचे पण खूप आभार मानायचे. या देहरूपी मंदिरामध्ये आपण सुरक्षित असल्याची भावना आपण आज दृढ करत आहोत. प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा. आता बंद डोळ्यांमधून आपल्या दोन्ही पायांना बघण्याचा प्रयत्न करा. आपले दोन्ही सक्षम पाय, त्यातला प्रत्येक सक्षम अवयव, आपल्या तळपायांचं प्रत्येक बोट, घोटा, पोटऱ्या, दोन्ही गुडघे, कमरेखालचा भाग, या सगळ्याचा संबंध आहे मूलाधार चक्राशी. श्वासाची गती आपण एकदम सावकाश करत आहोत. या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. दिव्य लाल प्रकाश मूलाधार चक्रावर पडलेला आहे. या दिव्य लाल प्रकाशामध्ये प्रत्येक सूक्ष्म अवयव बघण्याचा प्रयत्न करा. कल्पना करायची ज्याप्रमाणे झाडाची मुळे खोलवर जमिनीत जातात, आवश्यक पोषण द्रव्ये जमिनीमधनं शोषून घेऊन
झाडाच्या प्रत्येक फांदीपर्यंत, पानापर्यंत ती पोषण द्रव्य मिळतात, त्याप्रमाणे वृक्षरूपी आपला हा सक्षम देह, ज्याची मुळं या जमिनीमध्ये खोलवर रुतलेली आहेत, पृथ्वी ग्रह, मंगळ ग्रह आणि केतू ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, पृथ्वी ग्रहाचे खूप आभार म्हणायचे, मंगळ आणि केतू ग्रहाचे खूप आभार. शरीरामध्ये रक्ताभिसरणविषयी जर आपल्याला काही समस्या असतील तर मंगळ ग्रहाची उपासना खूप फलदायी ठरते. या मंगळाचा लाल रंग आणि त्याचा संबंध आहे रक्तधातूशी. त्याचप्रमाणे केतू ग्रह मानसिक आरोग्य, आत्मविश्वास जर आपला डळमळीत होत असेल तर मंगळ आणि केतू ग्रह यांची उपासना केल्याद्वारे आपला आत्मविश्वास तर वाढतोच, निर्णय सक्षम होतात, रक्तधातू आपला सक्षम होण्यासाठी मदत होते. खूप आभार मानायचे या तिन्ही ग्रहांचे. पृथ्वी तत्व स्वरूपामधील श्री गणेशा या चक्रावर विराजमान झालेले आहेत. खूप आभार म्हणायचे. ओम आणि लम द्वारे खोल श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत ओम आणि लमचं उच्चारण करा. लम. सक्षम रक्तधातू, मानसिक आरोग्य अतिशय महत्त्वाचे, जे या ब्रह्मांडीय शिवशक्तीद्वारे आपल्याला मिळत आहे. आपण मानसिकदृष्ट्या एकदम सक्षम आहोत. पूर्ण सुरक्षिततेची भावना या देहरूपी मंदिरामध्ये आपल्याला मिळत आहे. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. आपण खूप सुखी आहोत, तृप्त आहोत, समाधानी आहोत. या पवित्र मनुष्य योनीमध्ये ब्रह्मांडीय शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. आपला प्रत्येक अवयवाला आपण ऊर्जा देतोय. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवा. लम रूपी आणि ओम रूपी सूर्य तत्वाशी संबंधित असलेली ऊर्जा भरभरून आपल्या शरीरामधनं वाहत आहे. प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी, त्यांना आपण चालना देत आहोत. खूप आभार म्हणायचे बीजमंत्रांद्वारे. प्रत्येक वेळेला आपण श्वासाची गती सावकाश करत आहोत. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करा.
शरीरामध्ये जी ग्रंथी काम करते त्या ग्रंथीला आपण चालना देत आहोत. सावकाश आता आपले दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवा. आपल्या दोन्ही पायांमधला अतिशय महत्त्वाचा अवयव आपले दोन्ही गुडघे कल्पनेमधून रेखेचे चिन्ह या दोन्ही गुडघ्यांवर काढा. सगळ्यात अगोदर बीजमंत्र ओम काढा, लम काढा, रेखेचे चिन्ह काढा. खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही गुडघ्यांचे बीजमंत्रांद्वारे. लम दिव्य लाल प्रकाश आपल्या दोन्ही पायांवर पडलेला आहे. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांखाली ठेवा. प्रत्येक सूक्ष्म अवयवापर्यंत ही शिवशक्ती पोचत आहे. जणू साक्षात गणपती बाप्पांचे आशीर्वाद पोचत आहे. पृथ्वी तत्व स्वरूपामधील रक्तधातू, अस्थिधातू यांना आपण बळकटी देत आहोत. खूप आभार म्हणायचे. प्रत्येक रक्ताच्या थेंबाचे बीजमंत्रांद्वारे लम वम शम अगदी सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही घोट्यांवर ठेवा. घोट्यातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष द्या. आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग आपले दोन्ही घोटे. खूप आभार म्हणायचे आपल्या दोन्ही घोट्यांचे सक्षम पावलांचे बीजमंत्रांद्वारे. लम आपण एकदम सुरक्षित आहोत या देहरूपी मंदिरामध्ये. अगदी सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटं खाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. जलतत्वरूपी सगळ्या पवित्र नद्या गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा. बघा या सगळ्या पवित्र नद्या पृथ्वी या पवित्र ग्रहावर भरभरून वाहत आहेत. त्याद्वारे पृथ्वी तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे. विविध भावनांशी संबंधित असलेले हे चक्र
या भावना आणि या भावनांचा संबंध आहे आपल्या लोकांशी. आपल्या लोकांचे खूप आभार मानायचे, ज्यांच्याद्वारे आपल्याला भरभरून प्रेम मिळत आहे. या जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत जी अनाथ आहेत, ज्यांना आपलं म्हणणारं कोणी नाही आहे. आपण खूप भाग्यवान आहोत. आपल्याला भरपूर नातेवाईक आहेत. प्रत्येक नातेवाईकाचे खूप आभार म्हणायचे. विसर्जन क्रियेशी संबंधित असलेले हे चक्र सक्षम जलतत्वाद्वारे विसर्जन प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे. प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा. प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे. या सक्षम देहात आपण एकदम तृप्त आहोत, समाधानी आहोत. आपण एक दिव्य आत्मा आहोत. ही भावना आपली दृढ झालेली आहे. खूप आभार म्हणायचे बीजमंत्रांद्वारे. दिव्य लाल प्रकाश जो मूलाधार चक्रावर पडलेला आहे, तो प्रकाश वाढत जाऊन आता स्वादिष्ठान चक्रावर पडलेला आहे. खूप आभार मानायचे तिथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे. चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र संकष्टी चतुर्थीचे चंद्रोदय झालेला आहे आणि त्याचे दर्शन आपण घेत आहोत. या चंद्रग्रहाचे खूप आभार म्हणायचे. ओम सोम सोमाय नमः. या क्षणाला आपले मन खूप शांत आहे. आपण निर्विचार आहोत. या सक्षम देहामध्ये आपण एकदम सुखी आहोत. ही भावना आपली दृढ झालेली आहे. चंद्रासारखी शीतलता आपल्या अंतर्मनाला मिळत आहे. खूप आभार म्हणायचे आपल्या शांत अंतर्मनाचे, चंद्रग्रहाचे. आता अगदी सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्रावर ठेवायचे. अग्नी तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र अग्नी तत्वरूपी सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे, ज्याद्वारे शरीरातले अग्नी तत्व सूर्यनाडी उत्तमरित्या काम करत आहे. सूर्यग्रहाचे खूप आभार. या चक्राच्या अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना आपल्या बंद डोळ्यांमधून बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. या देवतांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. आपण अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत. या सक्षम देहाची आपण काळजी घेत आहोत, तिचे जतन करत आहोत. खूप आभार मानायचे सक्षम अग्नी तत्वाचे बीजमंत्रांद्वारे.
मानायचे. मणिपूर चक्रामधल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे, प्रत्येक अवयव आपला खूप महत्त्वाचा, प्रत्येकाची आपण काळजी घेत आहोत. सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा. अनाहत चक्र, शिवशक्तीचे स्थान. बंद डोळ्यांमधून छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. या शिवलिंगाला डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. पृथ्वी तत्व स्वरूपामधील शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. ज्या ज्या ठिकाणी शिव त्या त्या ठिकाणी त्यांची शक्ती देवी पार्वती यांचे प्रत्येक क्षणाला आभार. आदिमाया आदिशक्ती यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. खूप आभार मानायचे त्या देवतांचे. श्री शिवाय नमस्तुभ्यं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. दिव्य लाल प्रकाश मूलाधार चक्रापासून मणिपूर चक्रापर्यंत आणि आता अनाहत चक्रापर्यंत पोहोचलेला आहे. या दिव्य लाल प्रकाशामध्ये शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. आता या सुंदर दिव्य लाल प्रकाशामध्ये शिवशक्ती स्वरूपा हनुमानजींना बघायचे. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. साक्षात हनुमानजी आपल्या शरीरामध्ये वायू तत्वाच्या स्वरूपामध्ये कार्यरत आहेत. त्यांचे खूप आभार मानायचे. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. खूप आभार मानायचे शिवशक्तीचे, हनुमानजींचे. आपल्या सक्षम हृदयाचे खूप आभार. सातत्याने सगळ्यांबद्दल फक्त आपण चांगलेच विचार करत आहोत. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. लं आपले सक्षम हृदय अतिशय व्यवस्थित काम करत आहे. सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर घ्या. आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार झालेले आहेत, त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे. या पवित्र मनुष्य जन्माशी संबंधित असलेले हे चक्र शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या आपण एकदम सक्षम झालेलो आहोत. अतिशय विचारपूर्वक आपण प्रत्येक कर्म करत आहोत. भरभरून अन्नदान, द्रव्यदान, ज्ञानदान आपल्याकडनं होत आहे. त्याद्वारे या पवित्र मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत. महत्त्वाचे कर्मेंद्रिय आपले दोन्ही हात, त्यांचे खूप आभार मानायचे. आकाश तत्वाचे खूप आभार. या चक्राची आधी देवता, ज्ञानाची देवता देवी सरस्वती यांचा वरदहस्त आपल्या डोक्यावर आहे. खूप
खूप आभार मानायचे देवी सरस्वतींचे. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रामृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता. सामा पातु सरस्वती भगवती, निःशेष जाद्या पहा. खूप आभार मानायचे दिव्य लाल प्रकाश आपल्या विशुद्ध चक्रावर पडलेला आहे. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. या पवित्र मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत. लम अतिशय खोलवर आपला हा विचार रुजलेला आहे की आपण ह्या देहरूपी मंदिरात एकदम सुरक्षित आहोत, समाधानी आहोत, तृप्त आहोत. चित्रगुप्त जे आपल्या दोन्ही खांद्यांवर सूक्ष्म स्वरूपामध्ये आहेत, आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब ते लिहून ठेवत आहेत. सातत्याने फक्त चांगले विचार. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे. सक्षम दोन्ही डोळे. आज्ञाचक्र आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये, ज्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. ज्योती स्वरूपामध्ये आपल्या आतमध्ये असलेला पवित्र आत्मा, ज्याला भरभरून आपण रोज सातत्याने ऊर्जा देत आहोत. खूप आभार मानायचे ज्योती स्वरूपामधील पवित्र आत्म्याचे. सगळ्या गुरूंचे स्थान असलेले हे चक्र आपले आध्यात्मिक गुरु साक्षात दत्त गुरु महाराज भरभरून आपल्याला आशीर्वाद देत आहेत. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर, जय शंकर, जय शंकर. दिव्य लाल प्रकाश चक्रावर पडलेला आहे. खूप आभार मानायचे गणपती बाप्पांचे, मंगळ ग्रहाचे, केतू ग्रहाचे. पृथ्वी ग्रहाचे खूप आभार बीजमंत्रांद्वारे. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा. चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार. आपल्या दोन्ही कानांद्वारे आपण फक्त चांगल्याच गोष्टी ऐकत आहोत. खूप आभार मानायचे चांगल्या श्रवण शक्तीचे ओम द्वारे. अगदी सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे हे प्रवेशद्वार. कल्पना करायची ह्या प्रवेशद्वारामधून सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. साक्षात गणपती बाप्पा आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत.
खूप आभार मानायचे विघ्नहर्त्या बाप्पांचे बीजमंत्रांद्वारे. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला आपल्या आतमध्ये असलेल्या आत्मज्योतीला नमस्कार करा मनापासून. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे, या सक्षम देहाचे. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही ओम काढायचे, लम काढायचे, मग चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. खूप आभार मानायचे आजच्या सुंदर दिवसाचे. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे खूप खूप आभार.